नमस्कार. शारदीय नवरात्राचा आजचा 6वा दिवस. रंग आहे राखाडी आणि या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग हा शिस्त, समतोल, नम्रता आणि बुद्धी हे दर्शवितो. तर हे सगळे गुण असणारी एक काव्यदुर्गा आपल्यासमोर इथे संवाद साधण्यासाठी आहे. तर नमस्कार शोभा पाटील मॅडम. नमस्ते सर. उगारसारख्या छोट्याशा शहरातून येऊन तुम्ही इथे इचलकरंजीत स्थायिक झालात आणि त्याचसोबत आज तुम्ही शैक्षणिक क्षेत्र जे आहे तर त्याला तुम्ही रिप्रेझेंट करत आहात. या संदर्भात तुम्हाला काही सांगायला आवडेल का? हो सर, नक्की. सो नमस्कार सगळ्यांना. मी सौ शोभा सुरेश पाटील. गेल्या 20 वर्षापासून मी DKT सोसायटीज टेक्स्टाईल आणि इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये जनरल इंजिनिअरिंग विभागामध्ये मी कम्युनिकेशन स्किल हा सब्जेक्ट शिकवत आहे. थ्रू दिस मीडियम आय हॅव मोटिवेटेड n number of the students to communicate better way, accurately, confidently and that is with fluency. Fine sir. And as per my mother tongue is Kannada, so this brief information I will stop. ओके. आता मॅडम, आता आपण सध्या जाणतोच की इंग्लिश म्हणजे सॉफ्ट स्किल जे म्हणतो तर ते सगळीकडे किती महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही किती विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहात हेही मी बऱ्याचदा बघितलेलं आहे. पण आज आपल्याला हे जे सगळे जे व्ह्युअर्स बघत आहेत तर त्यांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का? हो सर, नक्की. ॲज प्रेझेंट सिनॅरिओ इज कन्सर्न, English is known as a library language, link language, global language. So it is a need of an hour. So through this medium, I would like to request all my students that always be the reader. So be the writer, be the listener, and then you will be the best communicator. So then apart from this, I would like to say again, so always motivate yourself to communicate with other people. So by that you are going to maintain your relations and that will of your emotions also. So that I have observed in Asargandha, so which is filled with sir emotions and relations. थँक्यू सो मच. सो मग मॅडम, तुमची एखादी आवडीची कविता जी आहे तर आपण तीच वाचूया का? चालेल की सर. चालेल. कवितेचं नाव आहे कविता. कवितेचं नाव आहे कविता. कविता असावी लेकीसारखी, कविता असावी लेकीसारखी, छोटीशी पण घर भरून जाणारी. वा. कविता असावी पंथीसारखी, कविता असावी पंथीसारखी, युवलीशा ज्योतीने अंधार दूर करणारी. कविता असावी इंद्रधनुसारखी, कविता असावी इंद्रधनुसारखी, जीवनाची सुंदरतेची अनुभूती देणारी. कविता असावी तीरासारखी, कविता असावी तीरासारखी, विषयाच्या अचूक वेध घेणारी. कविता असावी मैत्रीसारखी, कविता असावी मैत्रीसारखी, आपली नेहमी साथ सोबत देणारी. कविता असावी पाखरासारखी, कविता असावी पाखरासारखी, मनाच्या आकाशात स्वच्छंद झेप घेणारी. आता तुम्हाला खरं तर मला हे नक्की मी कविता का करतो हे मला खूपदा जेव्हा विचारतात तेव्हा मला हे सांगावंसं वाटतं की कवितेच्या जगात माय भेटते मला, कवितेच्या जगात माय भेटते मला, चूक झाली तरी मायेने पदराखाली घेणारी, चूक झाली तरी मायेनं पदराखाली घेणारी. परफेक्टली सर. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे, तर मग उद्या पुन्हा एका नवीन काव्यदुर्गेशी संवाद साधण्यासाठी इथेच भेटू आपण. So I request all viewers to like, share and comment Sujit sir's YouTube channel. Along with that, his Instagram account you are supposed to follow, Likhawat 22. धन्यवाद सगळ्यांना.